नमस्कार, मी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर। आज विकसित भारत जी रामजी या योजनेचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। या योजनेची प्रमुख वैशिष्ट्य अशी आहे की या योजनेमध्ये 125 दिवसाचा रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे। तसेच रोजगार विहित वेळ दिला गेला नाही तर मजुरांना बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे। या योजनेचा प्रमुख संकल्पना अशी आहे की ग्रामीण भागाचा सक्षम आणि समृद्ध विकास साधणे, त्यासाठी ग्राम सभा स्तरावरती विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कृषी, जलसंधारण व इतर विभागांची कामे घेण्यात येणार आहे। त्यातूनच विकसित भारत 2047 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून ही योजना योग्य पद्धतीने राबविण्याच्या अनुषंगाने येथे उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या। तसेच या कार्यक्रमाच्या वेळी येथे उपस्थित मजुरांचा देखील सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली होती। त्यानंतर या योजनेचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले। याच योजनेचे रूपांतर जी रामजी या योजनेमध्ये करण्यात आलेले आहे। ही योजना संपूर्ण देशभरात 1 जुलै 2026 रोजी लागू करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्फत निधी उपलब्ध करण्यात येणार आहे। पूर्वीपासून आपली सुरू असलेली नरेगा योजना त्याच्यासारखीच ही योजना आहे, फक्त यामध्ये नवीन काही कामांचा अंतर्भाव करून तसेच नरेगा योजनेमध्ये असलेल्या काही त्रुटी कमी करून आणि काही टेक्नॉलॉजीचा वापर करून ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं शासनाने ठरवलं आणि त्याप्रमाणे 1 जुलै पासून ही योजना अंमलात आलेली आहे। आता याच योजनेच्या शुभारंभ आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे। असाच पूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आजच पालघरला पूर्ण राज्याच्या प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ योजनेचा करण्यात आलेला आहे। या योजनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासनाकडून यापूर्वी 100 दिवस रोजगाराची हमी होती, ती आता 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने काही नवीन कामांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून योजनेमध्ये प्रभावीपणे चांगल्या प्रकारचे कामं होतील, लोकांना रोजगार मिळेल आणि या रोजगाराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या मत्ता देखील निर्माण होतील। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारी साहेब यांच्याकडून आज योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वी आपल्याला 100 दिवसाची रोजगाराची हमी होती, आता 125 दिवसाची रोजगाराची हमी मिळालेली आहे। तसेच जर मजुराला 15 दिवसात काम आपण उपलब्ध करून दिलं नाही तर बेरोजगारी भत्ता त्याला दिला जाणार आहे। तसेच जर मजुराचं पेमेंट उशिरा पोहोचलं तर त्याला विलंब शुल्क सुद्धा द्यावं लागणार आहे। आणि या योजनेचा पाया म्हणजे या योजनेचा गाव आराखडा हा जिओ स्पेशल प्लॅनिंग नुसार तयार होणार आहे। त्याच्यामध्ये टेक्निकल पूर्ण प्लॅनिंग होऊन गावाचा विकास होणार आहे आणि माननीय पंतप्रधान महोदय यांच्या स्वप्नातील विकसित गाव विकसित होऊन त्याप्रमाणे विकसित भारत होऊन आपल्याला विकसित भारत 2047 स्वरूप प्राप्त करण्यास या योजनेचा खूप फायदा होणार आहे। आणि यासाठी जो उद्घाटन कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत।